लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी वेळी रामवाडी गोदाम परिसरात कलम 144 लागू असणार आहे। जमावबंदीच्या आदेशामुळे गोदाम परिसरात कोणालाही गर्दी करता येणार नाही। राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह नागरिकांना निकाल ऐकता यावा म्हणून जांभवीर चौकात स्पीकर लावण्यात येणार आहेत। निकाल ऐकण्यासाठी लोकांनी जांभवीर चौक ते मोदी चौकी या रस्त्यावरच थांबावे असे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले आहेत। सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे। मोजणी वेळी रामवाडी गोदामाकडे येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहेत। त्या दिवशी उमेदवार, व्हीआयपी, मतमोजणीचे कर्मचारी, माध्यम प्रतिनिधींच्या वाहनांसाठी केंद्रीय विद्यालयाच्या मैदानावर पार्किंगची सोय असेल। पुणे रोड, मंगळवेढा, तुळजापूर व अक्कलकोट रोडवरून येणाऱ्या वाहनांसाठी होमगार्ड मैदानावर आणि हिंदू स्मशानभूमी परिसरातील रेल्वे रुळाजवळील मैदान, हुडको या ठिकाणी पार्किंगची सोय आहे। मतमोजणीच्या ठिकाणी कोणालाही मोबाईल घेऊन जाता येणार नाही असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे। शहरात 56 ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात येणार असून त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे। मतमोजणी वेळी रामवाडी गोदाम परिसरात राज्य राखीव पोलिसांसह शहरातील स्थानिक पोलिसांचाही मोठा बंदोबस्त असेल असेही त्यांनी स्पष्ट केले। 7 रस्ता ते रामवाडीकडे जाण्यासाठी 7 रस्ता, जुना एम्प्लॉयमेंट चौक, कुमार चौक, रेल्वे स्टेशन, भैया चौक, मरियाई चौक, नागोबा मंदिर मार्गे पुढे। विजयपूर रोडकडून रामवाडीकडे जाण्यासाठी विजयपूर रोड, अशोक नगर, नवीन आरटीओ ऑफिस, नागू नारायणवाडी, सुभद्राबाई जाधव मंगल कार्यालय ते रामवाडी पुढे। रेल्वे स्टेशनकडून रामवाडी गोदामाकडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशन, भैया चौक, मरियाई चौक, नागोबा मंदिर मार्गे पुढे।